सीओईपीच्या सर्व युवा शक्तीचं आणि छात्र शक्तीचं मी या संवाद सेतूमध्ये अत्यंत मनापासून स्वागत करतो. मित्र, आजचा दिवस सीओईपीच्या विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय विचारपूर्वक निवडलाय असं माझं मत झालंय. 1 मे तुम्हा सगळ्यांना 1 मेच्या अत्यंत मनापासून शुभेच्छा. आज महाराष्ट्र दिन आहे आणि तुम्ही सगळे पुण्यात शिकता. मला बरेच वेळा असं वाटतं की माणूस कुठे जन्माला येतो हे त्याच्या हातात नाहीये, पण तो जिथे जन्माला येतो, जिथे शिकतो, जिथे मोठा होतो, ते जे स्थान आहे, ती जी जागा आहे, ती समजून घेणं मात्र त्याच्या हातात नक्की आहे. आज महाराष्ट्र दिन आहे आणि तुम्ही लोक पुण्यात शिकणारे आहात. बरेच जणांचा इव्हन 99.99% लोकांचा जन्म पण महाराष्ट्रात झालेला असावा. महाराष्ट्र दिनी काय नाही केलं तरी चालेल, पण महाराष्ट्र समजून घेतला पाहिजे. खरंच भाग्यवान होता. पण म्हणजे पृथ्वी तलावर जन्माला आलो म्हणून भाग्य. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. भारतात जन्माला आलो, अनादि अनंत परंपरा असलेला देश, संतांचा देश, संस्कृती पिढ्यानपिढ्या जपत आलेल्या लोकांचा देश, तिथे जन्माला आलो. शिवरायांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या महाराष्ट्रात जन्माला आलो. मला बरेच वेळा असं वाटतं की अख्खा महाराष्ट्र जरी बघतो म्हणलं ना तर आयुष्य जाईल. इतका वेगळा आहे महाराष्ट्र. म्हणजे अहेरीच्या, गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरीतल्या जवळ 20-22 किलोमीटरच्या अंतरावर एक छोटस गाव असं आहे की ज्या गावामध्ये विदेशातले लोक रिसर्च करतात आहे की तिथे 1 किलोमीटर अगोदर पासून त्या मंदिरामध्ये लोक हळूहळू चालत जातात, कारण तिथे पाण्याचा असा एक झरा डबका आहे की एक टाळी वाजवली की बुडबुडे येतात. कुठे? तुमच्या माझ्या महाराष्ट्रात. मी प्रतापगडावर ज्यावेळेस युवा मोर्चाचा प्रदेश संघटन महामंत्री झालो, जेव्हा पहिल्यांदा गेलो आणि ज्यावेळेस मी वाई क्रॉस केलं, माझ्यासोबत माझा मित्र आणि आताचा भाजपचा नेता भरत नाना पाटील होते, आणि मी लहानपणी वाचलेले शिवाजी महाराजांच्या चरित्रातले काही शब्द दिसायला लागले. हा इंदापूर परगणा, हे जावळीचं खोरं, हे प्रतापगड. आणि आपण विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत करत मी राजकीय क्षेत्रात आलो असल्यामुळे त्या भागामध्ये गेल्यावर अक्षरशः रोमांच उभे झाले. म्हणजे माझे मित्र राहुल सोलापूरकर तर प्रतापगडावर 3 तास भाषण करतात. तिथली माती न माती आणि तिथला दगड न दगड जिवंत आहे आपल्या महाराष्ट्रात. पुण्यापासून काहीच मिनिटाच्या अंतरावरती किशोर वयातला एक संत संजीवन समाधी घेतो. जिवंतपणे एक खड्डा खोदला जातो आणि त्याच्यामध्ये शांतपणे आतमध्ये जातात आणि समाधी घेतात. आणि समाधी घेण्याच्या पूर्वी दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सुरे पाहो, जो जे वांछील तो ते लाव प्राणी. त्या आळंदीच्या समाधीच्या तिथे जाऊन बसलं ना तर लक्षात येतं आपण भाग्यवान आहोत, आपण महाराष्ट्रात जन्माला. म्हणजे अगदी इतिहासापासून तर पुराण काळामध्ये तर रुक्मिणी पूर्णावताराची पत्नी ही आमच्या महाराष्ट्रातली, आमच्या विदर्भात. कधी गेलोय कौंडण्यपूरला आपण? असा समृद्ध महाराष्ट्र आहे. म्हणजे मला कधी कधी तर वाटतं की भगतसिंग, राजगुरू
आणि सुखदेव मधला राजगुरू हा तुमच्या माझ्या महाराष्ट्रातला आयुष्याच्या तारुण्यामध्ये गळफास लावून घेतला देशासाठी. ते राजगुरुनगर पुण्यापासून काही मिनिटाच्या अंतरावर. जा, गेलं पाहिजे त्या घरी, बघितलं पाहिजे. तुमच्या माझ्या वयातला तरुण मुलगा फासावर लटकला तुमच्या माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. आपल्या महाराष्ट्रातला आहे. गोंदे आला रे. आपण चाफेकर बंधूच ऐकलं. याच पुण्यात कुठे आहे तो रस्ता, बघितलं पाहिजे. तुमच्या माझ्या महाराष्ट्रातला आहे. एफसी रोडला फिरलंच पाहिजे, वाडेश्वरला गेलंच पाहिजे, रुपाली वैशाली भेटलंच पाहिजे, सवालच नाही. पण त्याच वेळेस कुठेतरी, केव्हा तरी, कधीतरी तिथून काहीच किलोमीटरच्या अंतरावर तुमच्यापेक्षा वयाने कमी असलेल्या बाल शिवाजींनी 8-10 मुलं सोबत घेऊन रोहिडेश्वराच्या मंदिरात आपलं बोट कापून म्हणलं होतं, एक दिवस हिंदवी स्वराज्य बनवीन आणि बनवलं. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो मी मिळवणारच म्हणणारे टिळक हाकेच्या अंतरावर जन्माला आले अशा ठिकाणचे आपला महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये विश्वाला वळसा घालणारं, विश्वाला कवेत घेणारं, विश्वातलं सर्वश्रेष्ठ, सर्वार्थानी श्रेष्ठ असं स्वयंसेवी संघटन, ज्याच्या पावन स्पर्शाने तुम्ही आणि मी आपण काहीतरी बरं आयुष्य जगतोय, काहीतरी क्वालिटी लाईफ जगतोय, अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म सुद्धा याच तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात झाला. कधीतरी डॉक्टरांची समाधी बघितली पाहिजे. तिथेच असलेल्या गुरुजींच्या समाधीचं दर्शन घेतलं पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात आहे. आपण खरंच भाग्यवान आहोत. वयम अमृतस्य पुत्र, आम्ही महाराष्ट्रात जन्माला आहोत. पण इतका देखणा महाराष्ट्र, इथल्या दगडांनी सुद्धा प्रेरणा द्यावा असा महाराष्ट्र, खरंच इथला कंकर कंकर शंकर आहे असा महाराष्ट्र आजच्या महाराष्ट्र दिनी आपण समजून घेतला पाहिजे. आणि मी तुम्हाला पहिली विनंती करणार आहे, या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना, तुम्ही आयुष्यामध्ये स्वित्झर्लंड मध्ये जा, 100% गेलंच पाहिजे. पण केव्हा तरी एक वेळा महाबळेश्वरला गेलंच पाहिजे. मला कल्पना आहे तुम्ही गेला असाल. आता काही दिवसामध्ये तिथे आशियातला सगळ्यात मोठा रोपवे येतो आहे. मित्र, 7 समुद्रापलीकडलं विश्व बघणं चांगली गोष्ट आहे. पण कधी कधी माणूस एखाद्या उंच झाडाखाली उभा असतो, त्याला त्याची सावली मिळत असते, पण त्याला त्याची उंचीची कल्पना नसते. ते झाड किती उंच आहे बघायचं असेल तर खालून मान वर करून बघता येत नाही, थोडं दूर जायला लागतं, तेव्हा कळतं की झाड किती उंच आहे. मी महाराष्ट्राच्या बाहेर जेव्हा गेलो आणि मी जेव्हा एक वेळा विदेशामध्ये गेलो लंडनला, त्यावेळेस तिथे मला एक साऊथ इंडियन व्यक्ती भेटला. मी इस्कॉनच्या माध्यमातून गेलो होतो आणि मी जेव्हा त्यांना सांगितलं आय एम फ्रॉम मुंबई महाराष्ट्र, तो म्हटला, ओ दॅट महाराष्ट्र, शिवाजी महाराज. आणि एक क्षण मला असं वाटलं की लंडनला आलो होतं बरंच झालं, पण मला माझा महाराष्ट्र जाणवत होताच नाही असं नाही आहे. पण तो काळजाच्या आत भिडला ना त्या लंडन मधल्या एका प्रतिक्रिया. कधी कधी झाडाच्या दूर जायला लागतं तेव्हा कळतं की झाड किती उंच आहे. अशा देखण्या, अशा वेगळ्या, अशा राष्ट्रभक्तीच्या भावनेला प्रेरित करणाऱ्या अशा शिवरायांच्या, माऊलीच्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो. आपण भाग्यवान आहोत. आज महाराष्ट्र दिनी मी तुम्हाला याच्या शुभेच्छा देतो. मित्र, आजच्या संवाद सेतूमध्ये मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन पण करतो 2 गोष्टीमुळे. एक तर माझं भाग्य आहे की मला तुमच्याशी बोलायची संधी मिळाली, कारण मी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो. सासरी गेलेली मुलगी जेव्हा एखाद्या वेळेस माहेरी येते ना, तेव्हा तिला जास्त वेळ रमवावं वाटतं. मी आज माहेरी आलो आहे. परिषदेचे कार्यकर्ते म्हणले की मला कधी कधी वेळेचं बंधन राहत नाही. बोलावं वाटतं, शेअर करावं वाटतं, आपली माणसं असतात. मी भाजपमध्ये याचा अर्थ सासरी आहे असं नाहीये.
मी मुळात उदाहरणच तसं दिलं की आपलं आपलं फक्त आपलं अशा विश्वामध्ये जेव्हा माणूस जातो ना तेव्हा मोकळा बोलत असतो. तेव्हा तुमचं यासाठी अभिनंदन की तुम्ही मला ही संधी दिली की मला तुमच्याशी संवाद करता येईल. मित्र, दोन वेगळ्या गोष्टीसाठी आज तुमचं मी अभिनंदन करणार आहे, ज्याचा उल्लेख मी काल यीनच्या विद्यार्थी तरुणांशी बोलताना केला. की तुम्ही असे तरुण आहात सीओईपीतले की ज्यांनी फक्त स्वतःचा विचार आयुष्यामध्ये नाही केला. किती तरुण आहेत सीओईपी मध्ये? मोठी संख्या आहे. किती तरुण आहेत देशामध्ये? किती छात्र आहेत देशामध्ये? प्रचंड संख्या आहे. किती विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते? लिमिट विद्यार्थी परिषद, पण अशा किती सामाजिक क्षेत्रात काम करणारे किती लोक आहेत? संख्या कमी आहे. पण मित्र, अशी संख्या इतिहासामध्ये नेहमी खूप राहत नाही आली आहे. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळालं लाखो लोकांमुळे, पण ज्यांनी मिळवून दिलं ती संख्या कमीच राहत आली. ऑलवेज. शिवरायांच्या काळामध्ये किती तरुण होते? मावळे किती होते? पण आदिलशाही, निजामशाही आणि मुघलशाहीला लोळवणारी तरुणांची फौज शिवरायांच्या नेतृत्वात उभी झाली. ते भाग्यवानच होते. मित्र, तुम्ही विद्यार्थी परिषदेच्या या विचार परिवारामध्ये आलात. म्हणजे मला आठवतं सावरकरांचं एक फार चांगलं वाक्य आणि मला आयुष्यभर ते खूप भावतं. 14 वर्षाचा कारावास आणि काळ्या पाण्याच्या शिक्षेकरता गदाच्या आड उभे असलेल्या सावरकरांना भेटायला आलेल्या पत्नीच्या डोळ्यातली आसवं पुसत सावरकर म्हणाले होते, 4 काटके एकत्र करून मुलंबाळ निर्माण करून संसार करणं, याला जर तू जीवन म्हणत असशील, ऐका, 12वीत पर्सेंटेज घ्यायचं, सीओपीत ऍडमिशन द्यायचा, आनंद मनवायचा, आपल्याला आवडणारं फॅकल्टी मिळवायची, त्यानंतर कॅम्पस इंटरव्ह्यू व्हायचा, चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवायची, 4 काटके एकत्र करून मुलंबाळ निर्माण करून संसार करणं. सावरकर म्हणतात आपल्या बायकोला की 4 काटके एकत्र करून मुलंबाळ निर्माण करून संसार करणं, याला जर तू जीवन म्हणत असशील, तर असं जीवन कुत्रे, मांजरं, कावळे, चिमण्या सुद्धा जगतात. आपण माणसं आहोत, यापेक्षा भिन्न पातळीवरची जीवन जगण्याची आपली क्षमता असली पाहिजे. सावरकरांना अभिप्रेत असलेली भिन्न पातळी आपल्याला आपल्या नशिबाने विद्यार्थी परिषदेने दिली. आय एम ए किंग, माय वाईफ इज क्वीन, माय सन इज प्रिन्स, माय हाऊस इज किंगडम. मी इंजिनियर, छोटासा बंगला, घर, गाडी, बंगला, 7:30च्या बातम्या, 10च्या बातम्या, खतम. असं जीवन तो कुत्रे, मांजरं, कावळे, चिमण्या सुद्धा जगतात ना. सावरकर म्हणतात यापेक्षा भिन्न पातळी जगली पाहिजे. वेगळं, स्वतःपेक्षा काहीतरी वेगळं. ही जगण्याची जी क्षमता आहे, ही जगण्याची जी पातळी आहे, ही पातळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आपल्याला आपल्या जीवन दर्शनामध्ये देते. आणि तुमचं अभिनंदन यासाठी की 4 काटके एकत्र करून मुलंबाळ निर्माण करून संसार करणं, असं चिमण्या, कावळ्या, कुत्र्यासारखं जीवन जगण्याच्या पलीकडे जगण्याचं तुम्ही ठरवलंय, म्हणून तुमचं अभिनंदन. आणि दुसरं अभिनंदन तुमच्या नशिबाने तुम्हाला दिलाय. मला बरेच वेळा असं वाटतं की ज्यावेळेस शिवराय शाहिस्तेखानाच्या लाल महालात शिरत होते, ज्या शिवराय अफजल खानाच्या विरोधात लढत होते आणि वाईच्या खोऱ्यामध्ये आणि जावळीच्या खोऱ्यामध्ये सगळ्या लोकांना एकत्र करून बसवले होते, मी होतो की नाही त्या दिवशी? त्यावेळेस मी जर असेल ना त्यावेळेस, तर मी 100% मावळा असेल. स्वातंत्र्याच्या युद्धाच्या काळात मी नव्हतो, पण माझा पूर्वजन्मावर विश्वास आहे, मी 100% असेल. आणि मी 1,00,000% भगतसिंगाच्या टीम मध्ये असेल, मी 1,00,000% टिळकांच्या टीम मध्ये असेल, मी 1,00,000% महात्मा गांधींच्या उचललेले से तो मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया म्हणणाऱ्याच्या फौजेमध्ये असेल. कारण मी यावेळेस विद्यार्थी परिषदेच्या विचार परिवारामध्ये आलो आहे. मित्र, मला खूप वेळा असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून आत्ताचा जो काळ आहे, या काळाला समजून घेत
हे समजलं पाहिजे की या काळामध्ये शिवरायांचा मावळा होणं म्हणजे काय, या काळामध्ये पांडवांच्या सैन्यातले व्यक्ती म्हणजे काय, याच काळामध्ये स्वातंत्र्याच्या काळात महात्मा गांधीच्या टीम मध्ये असणं म्हणजे काय. व्हॉट इज द राईट अँड करेक्ट डेफिनेशन ऑफ ए पॅट्रिऑटिझम इन धिस स्पिरिट. आपण भाग्यवान आहोत, आपण या काळात युवा आहोत. कोरोनाच्या काळात युवा असणं ही संधी आहे. कारण जग तुमच्या आमच्याकडे या काळामध्ये आस लावून बघतंय की भारत कसा वागतोय. आणि भारत कसा वागतोय म्हणजे भारतातली युवा शक्ती किती वागते, कारण ती 67% आहे. मित्रो, राष्ट्रभक्तीची परिभाषा काळाच्या अनुरूप बदलत असते. एक काळ असा होता की म्यानातनं तलवार काढायची आणि सह्याद्रीचे कडे कपारे पार करायचे. एक काळ असा होता की खांद्यावरती तिरंगा घ्यायचा आणि इंग्रजांच्या विरोधात लढायचं. एक काळ असा होता 1976-77 ला की ज्या काळात देशभक्ती म्हणजे लोकशाहीच्या विरोधात घोषित केलेल्या आणीबाणीमध्ये लढणं. एक काळ असा होता ज्यात राम जन्मभूमीसाठी आपलं सर्वस्व अर्पण करणं. आज कोरोनाच्या काळात भारतातल्या युवा शक्तीच्या राष्ट्रभक्तीची परिभाषा काय. मित्रो, तुम्हाला आम्हाला मिळालेली संधी आहे म्हणून तुमचं अभिनंदन. खरं पाहिलं तर लॉकडाऊनच्या माध्यमातून आपल्या सगळ्या लोकांना एक संधी दिली आहे. सिंपल गोष्ट सांगितली आहे. एक काळ असा होता की उंबरठा ओलांडा सांगितला जायचा. आज सांगितलं जातं उंबरठ्याच्या आत राहा. उंबरठ्याच्या आत राहणं देशभक्तीची वेगळी परिभाषा. आणि केवळ आत राहणं हे अन्य लोकांसाठी, पण विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांसाठी आत स्वतः एकटं राहणं नाही, तर आत राहण्याचं एन्व्हायरमेंट उभं करणं, आत राहण्याचं वायुमंडल उभं करणं, आत राहण्यासाठी लोकांना प्रेरित करणं. मी तर आत राहणारच आहे हा सामान्य युवा, पण इतरांना आत ठेवण्यासाठी काहीतरी करणं हा विद्यार्थी परिषदचा कार्यक्रम. आणि मित्रो, याच काळामध्ये काही संधी पण प्राप्त झाल्या. जे लोक सार्वजनिक जीवनामध्ये काम करतात, प्रामुख्याने जे लोक आपल्या विचार परिवारात काम करतात, त्यांना तर प्रचंड मोठी संधी मिळाली. मी बरेच वेळा असं म्हणतो की ज्याला पब्लिक लाईफ मध्ये काम करायचंय त्यांनी केव्हा तरी एकांतात गेलं पाहिजे. कारण ज्यावेळेस माणूस ऍडमिशन घेतो, अभ्यास करायला लागतो, परिषदचं काम करायला लागतो, त्यावेळेस एक झंझावात असतो. हे वय तसंच असतं. मी खूप वेळा म्हणतो की युवा मीन्स व्हॉट. युवा त्याचं उलट करायचं. वायू, तेज, गती, ऊर्जा. पण बरोबरीने केव्हा तरी शांतपणे थांबून पॉज घेऊन आतापर्यंत आपलं जे आयुष्य गेलंय त्याच्याबद्दलचं चिंतन करण्याची संधी मिळणं. स्वतः कधी संधी घेता येत नसते, खरं तर घेतली पाहिजे, पण कधी कधी काळ तुम्हाला ती संधी देतं. आज ती संधी तुम्हाला मिळाली. मित्रो, ही संधी मिळाली, पण त्याचा उपयोग काय, उपयोग कसा केला पाहिजे. एक शब्दाची चर्चा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, तो म्हणजे एकांत. सध्या एकांताची चर्चा आहे. कधी कधी मला सुद्धा बरेच लोकांचे फोन येतात, कंटाळा आला यार, बोर होतोय, करमत नाही. माझं रिडिंग असं आहे की हे माणसाला केव्हा वाटतं, जेव्हा त्या मोमेंटची, त्या क्षणाची, त्या काळाची, त्या पिरियडची त्यांनी योजना केली नसते. मी तुम्हाला खरं सांगू, मला तर वेळच नाहीये.
सकाळ झाली की रात्र होते, कारण जसा मी उंबरठ्याच्या बाहेर असताना होतो तसं उंबरठ्याच्या आतमध्ये सुद्धा आहे. वेळच नाही मिळत आहे. मित्र, एकांत हा सगळ्यात बेस्ट कशासाठी असतो तर आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षण. हु एम आय, मी कोण आहे. स्वॉट असेसमेंट. स्ट्रेंथ काय, वीकनेस काय, अपॉर्च्युनिटी काय, हे अभ्यासनाचा हा काय. आपण महाराष्ट्रामध्ये आहोत. तुकोबारायांचा तो अभंग आपण सगळ्यांनी ऐकलाय की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसुरे आळवेती. त्या अभंगात ते शेवटी असं म्हणतात की येणे सुखे रुचे एकांताचा वास, जो आम्हाला कोरोनाने दिलाय. नाही गुण दोष अंगा येत, तुका म्हणे होय मनाशी संवाद. मनाशी, आपलाची वादा आपणाशी. ही संधी आहे. या संधीचा पूर्ण उपयोग करून घेतला पाहिजे की आपण कोण, आपण काय, आपली स्ट्रेंथ काय, आपल्या विकनेसेस काय. आणि आपल्या स्ट्रेंथ विकनेसेसचा आपण एक वेळा अंदाज घेतला की मग आपल्याला आपल्यामध्ये बदल केला पाहिजे, कुठल्या विषयात केला पाहिजे याचा अंदाज येतो. मित्र, हा प्रचंड मोठा विषय आहे, पण मी तुम्हाला फक्त 3-4 टिप्स आज प्रामुख्याने देणार आहे. मित्र, आपण विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते आहोत. या काळात सगळेच जण सांगतात व्यायाम करा, एक्सरसाइज करा, टीव्हीवर बघा, सगळीकडे जोरात चाललाय. काहींनी प्रेरणा घेतली आहे, मला माहिती आहे. पण एक फॅक्ट मी तुम्हाला सांगून टाकतो की प्रचंड मार्क मिळवणं यासाठी रात्रंदिवस अभ्यास करायला लागतो. मला कल्पना आहे तुम्ही इंजिनिअरिंगची मुलं आहात. नोकरी, सर्व्हिस, बिझनेस यासाठी एक सामान्यपणे एनर्जी लागते. ती ईश्वराने प्रत्येक माणसाला दिली आहे. पण ज्याला स्वतःच्या पलीकडे विचार करायचा असतो, म्हणजे ज्याला विद्यार्थी परिषदचं काम करायचं असतं, त्याला एक्स्ट्रा एनर्जी लागतेच. आणि मी बरेच वेळा परिषदेचे काम करताना असं म्हणायचो की विद्यार्थी परिषदचा कार्यकर्ता सीयूपीच्या कॅम्पसमधनं जर चालला असेल, तो थकला असेल, त्याच्या चेहऱ्यावर एनर्जी नसेल, तर कसं लोक परिषदचे वरती प्रेम करतील आणि परिषदशी जुळतील. कारण सामान्य तरुण जो जुळतो ना, तो पहिले बुद्धम शरणम गच्छामी, मग संगम शरणम गच्छामी, मग धम्मम शरणम गच्छामी. पहिले माणसाला प्रेरित करतात. हारलेला, थकलेला, झुकलेला. मी खूप वेळाचा उल्लेख करतो, पण ड्यू रिस्पेक्ट करतो. हिंदुस्थानच्या तरुणांच्या समोर चौकामध्ये जो गांधी उभा केलाय ना, तो असा थकलेला, हारलेला गांधी उभा केलाय. तो गांधी खरं उभा करायला पाहिजे होता, जो आफ्रिकेतनं देशभक्तीची ललकार घेऊन निघाला होता, ज्यांनी रेल्वे स्टेशनवरती आपला कोट फेकून दिला होता. तो तरुण गांधी होता, तो युवा गांधी होता, तो तजेला गांधी होता. मित्र, फिजिकल फिटनेस ही लोकांना इन्स्पायर करते, ही लोकांना प्रेरित करते. जर तुम्ही थकलेले, हारलेले, झुकलेले, चेहरा न एनर्जी असलेला असेल, तर कॉमन मुलांना कसं वाटेल कॅम्पस मधला. मला असं वाटतं की विद्यार्थी परिषदचा कार्यकर्ता ज्या कॅम्पस मधनं चालला असेल ना, लोकांनी म्हणलं पाहिजे ये जा रहा है ना, ये विद्यार्थी परिषद का कार्यक्रम. मी खूप वेळा असं उदाहरण देतो की माननीय मोदीजी ज्या वेळेस लाल किल्ल्याच्या प्राचीरवर चालत असतात, म्हणजे आपण अभिमानाने सांगू शकतो देश का प्रधानमंत्री आहे. तुमचं साधं चालणं सुद्धा लोकांना प्रेरित करू शकतं. आणि तुम्ही ज्या वयामध्ये आहात त्या वयामध्ये फिजिकल फिटनेस याला अल्टरनेटच नाही. हा, ज्यांना रेग्युलर आपली नोकरी, बायको, पोरं विरं या तेव्हा त्यांचं ठीक आहे. पण ज्यांना सार्वजनिक जीवनात काम करायचं आहे, दे शुड बी फिजिकली फिट, नो कॉम्प्रोमाइज. कारण माणसं पहिल्यांदा अपील होतात ते व्यक्तिमत्वावर होतात. आणि मित्र, तुम्हाला अजून एक सांगतो, व्यक्तिमत्व हे
कौशल्याने उभं करता येतं. हे जन्मजात असायची गरज नाही. म्हणजे माननीय लाल बहादूर शास्त्री बद्दल म्हणतात तर केवढी छोटीशी मूर्ती होती, पण त्यांचं वर्णन करतात इतके एनर्जेटिक होते. दिसणं काय म्हणजे व्यक्तिमत्व नाही, असणं काय म्हणजे व्यक्तिमत्व. तुम्ही कसे दिसता इज नॉट अ पर्सनॅलिटी, तुम्ही कसे आहात. मी कित्येक कार्यकर्ते विद्यार्थी परिषदच्या प्रवासामध्ये असे पाहिले की तसे दिसायला नाही आहेत, पण ती व्यक्ती जेव्हा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये येते ना तेव्हा एनर्जी घेऊन येते. मित्र, मला तुम्हाला आव्हान करायचं आहे. पहिलं, तुम्हाला काय चॉईस घ्यायचं आहे ते घ्या. तुम्ही प्राणायाम करा, तुम्ही योगा, काय वाटेल ते करा, पण जस्ट गिव्ह ए complete 1.5 hour, live it half an hour for your physical fitness. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. तजेल्या शरीरातच तजेलं मन राहतं, याच्यात तर काही सवालच नाही पाहिजे. तर माझी पहिली विनंती तुम्हा सगळ्यांना कोरोनाच्या काळातली आहे की ज्यावेळेस यानंतरचं कॉलेजचं कॅम्पस सुरू होईल, पुण्यात तर थोडं उशीरच होणार आहे, पण जेव्हा केव्हा सुरू होईल ना तेव्हा अन्य विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे यार तू तो पहले ऐसा दिख रहा था यार, आजकल तो बड़ा फिट लग रहा है. ही पहिली प्रतिक्रिया सीओईपीच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये अन्य विद्यार्थ्यांकडनं तुम्हाला ज्यावेळेस येईल त्यावेळेस कोरोनाचा पहिला धडा शिकला असं मी समजेन. शुड बी फिजिकली फिट. 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा. म्हणजे मला कधी कधी वाटतं ते रामदेव बाबा सांगतात की श्वास घ्या, फोकट फ्री मध्ये मिळतो, पैसे द्यावे नाही लागत, लोन काढावं नाही लागत, आईबाबांची परवानगी नाही लागत. 20-25 मिनिटं कपालभाती, अनुलोम विलोम, काय लागतं? श्वास वर घ्या, श्वास सोडा, फक्त वेळ द्यायला लागतो. नाही देत आपण, कारण फ्री मध्ये मिळालाय तो श्वास, आपल्याला त्याची किंमतच नाहीये. एक वेळ अशी येणार अशी लोक एन्व्हायरमेंट मध्ये चर्चा करतात की चांगली हवा आणि चांगला श्वास घ्यायला लोकांना पे करावं लागेल, ती वेळ द्यायची आहे. पण हा श्वास आहे म्हणून जिवंत आहे. माणूस मेलाय म्हणजे काय? हात आहे, पाय आहे, डोक्या सगळं आहे, खतम. मीन्स काय? श्वास गेलाय. श्वास आहे, माणूस जिवंत. श्वास गेला, माणूस मेला. त्या श्वासाची किंमत काय? व्हॅल्यू. तो श्वासच तुम्हाला फिजिकली फिट करू शकतो. मित्र, कोरोनाच्या काळात माझी तुम्हा सगळ्या विद्यार्थी परिषदेच्या सीओईपीच्या मुलांना विनंती आहे, वाट पहा त्या कॉलेजच्या कॅम्पस मधल्या पहिल्या तुम्हाला भेटलेल्या मुलाची आणि मुलीची. तुम्ही म्हटलं म्हणजे क्या दिख रहा है यार, तुझे तो कोरोना ने बहुत कुछ दिया लग रहा है. बी ए फिजिकली फिट. पहिला प्रयोग. दुसरी माझी विनंती तुम्हाला अशी आहे, मित्र, या काळामध्ये 100% तुम्ही, मी म्हणतो म्हणून, 3 गोष्टींचं वाचन करा. विवेकानंद. मी खूप वेळा असं परिषदेमध्ये असताना म्हणायचो की विद्यार्थी परिषदेच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये विवेकानंदांचा फोटो असतो. विवेकानंदांबद्दल माहिती आहे का? तर आहे, पण जसं मी म्हणतो ना की तुम्हाला तुमच्या वडिलांचीच माहिती नसेल तर तुम्हाला तुमच्या खानदानी बद्दलचा अभिमान कसा जागृत होईल? जोपर्यंत विवेकानंद वाचणार नाही तोपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणूनचं जे कमिटमेंट आहे कसं वाढेल? स्वामी विवेकानंदांची लिहिलेली पत्र, स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातली प्रसंग, या 10-15-20 दिवसाच्या काळामध्ये विवेकानंद वाचलेच पाहिजे. म्हणजे आपण कितीतरी वेळा हे ऐकलंय की 11 सप्टेंबरला ते गेले आणि त्यांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये बंधू आणि भगिनींनो म्हटलं आणि पूर्ण सभागृहामध्ये इलेक्ट्रिफाईंग करंट आला आणि वगैरे वगैरे. किती ऐकलं, वाचलं, पण किती लोकांना माहिती आहे की स्वामी विवेकानंद ज्यावेळेस हे भाषण करतात आणि आटपून ज्यावेळेस आपल्या घरी जातात, अख्ख्या जगात त्याची चर्चा असते. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांनी धुमाकूळ घातलेला असतो, विश्वाचा नेता झाला असतो माणूस, पण रात्रभर रडत असतात विवेकानंद. वर्णन असं आहे की ओशी जी असते ज्यावर ते झोपले होते त्यावेळेस ओली चिंब झाली होती. सकाळी त्याला विचारतात की अरे तुमची इतकी स्तुती कौतुक चाललंय, मग तुम्ही का रडत होतात? तर ते म्हणतात की माझं
माझी संस्कृती, माझा देश, तिथल्या परंपरा इतक्या मोठ्या आहेत, त्याचा अभिमान आहे मला, ज्याचा मी आज उच्चार केला. पण हे करत असताना मला जाणवतंय की कुठेतरी बंगालच्या आतल्या खेड्यामध्ये जी गरिबी आहे, ज्या गरिबांच्या डोळ्यातलं पाणी आहे, ते मला आठवत आहे. मित्र, एका वेळेस एखाद्या माणसाला प्रचंड आनंद व्हावा आणि त्या आनंदाच्या क्षणी त्याला वास्तवतेचं भान यावं, हे वाचल्याशिवाय नाही कळणार. जो वाचेल तोच वाचेल, जो वाचणार नाही वाचणारच नाही. विवेकानंद वाचला पाहिजे. मित्र, मी नेहमी एक गोष्ट सांगतो की ज्याला आयुष्यभर सार्वजनिक जीवनामध्ये प्रतिभेने काम करायचं आहे, एनर्जीनी काम करायचं आहे, त्यांनी शिवाजी महाराज वाचलेच पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगू, शिवाजी महाराज मी विद्यार्थी परिषदेमध्ये येण्याच्या अगोदर वाचले. ते शिवाजी महाराज मी विद्यार्थी परिषदेचं पूर्णवेळ काम सुरू केलं तेव्हा वाचले. तेच शिवाजी महाराज मी युवा मोर्चाचं काम करत असताना वाचले. तेच शिवाजी महाराज मी OSD टू मुख्यमंत्री असताना वाचले. मला प्रत्येक वेळेस शिवाजी वेगळे दिसत गेले. मला लहानपणी शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करताना दिसायचं. तो मोठा अफजल खान, छोटा शिवाजी महाराज कोथळा काढला. मी विद्यार्थी परिषदचं काम करताना मला वाटायला लागलं की ह्याला राष्ट्रभक्ती अशी असली पाहिजे, देशभक्ती अशी असली पाहिजे. मी भारतीय जनता पार्टीचं काम करायला लागलो, मला लक्षात आलं की राजा असा असला पाहिजे. मी OSD असताना ज्यावेळेस शिवाजी महाराज वाचले, ज्यावर मी 1 तासाचं भाषण केलं माझ्या 21 दिवसाच्या कालावधीमध्ये, काय प्रशासकीय माइंडसेट. शिवराय तुम्ही वाचता वयाच्या कुठल्या टप्प्यावरती, तसे शिवाजी वेगळे दिसतात. मित्र, तुम्ही COEP ची विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते आहात, मला तुम्हाला विनंती करायची आहे, शिवाजी महाराज कोरोनाच्या काळात वाचा. आणि तिसरं पुस्तक मी तुम्हाला विनंती करतोय, तुम्ही यशवंतराव केळकर वाचा. परिषदच्या कार्यकर्त्यांनी यशवंत नावाचं पुस्तक आहे, हे 100% वाचलंच पाहिजे. म्हणजे तिसरी विनंती तुम्हाला अशी आहे कोरोनाच्या काळातली. मित्र, तुम्ही परिषदचे कार्यकर्ते आहात, मी खूप वेळाचा उल्लेख करत असतो की परिषदेचं काम करत असताना एक शब्द आपल्याला नेहमी भेटतो, तो शब्द आहे यादी. याची यादी. खरं पाहिलं तर हा शब्द आपल्याला लहानपणीच भेटलाय. आपली आई वडिलांना म्हणायची की किराणाची यादी द्या. कशाला? आपण शिकताना सुद्धा हा शब्द वापरलाय, अरे पुस्तकांची यादी बनव. COEPच्या सगळ्या विद्यार्थी परिषदच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये या शब्दातला अर्थ समजून घेत त्याचं क्रियान्वयन केलं पाहिजे. यादीचं लॉंग फॉर्म आहे याद्या. 2 शब्दाची फोड करा, या आणि द्या. मित्र, उर्वरित काळामध्ये तुम्ही लहान होता तेव्हापासून तर या क्षणापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा बालपणीचा मित्र, तुम्हाला शिकवणारे शिक्षक, तुम्ही थोडे मोठे झाल्यानंतरचे मित्र, तुमच्या मैत्रिणी, नातेवाईक, नातेवाईकांचे नातेवाईक, मित्राचा भाऊ, आठवतं? बसा 2 तास, बसा 3 तास, एक छोटी डायरी काढा, पेन डाऊन करा, बघू केवढी मोठी यादी येते. तुम्ही तो शेर ऐकला ना, मैं अकेला ही जा रहा था जाने पे मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया. साहब, काफिले के मुसाफिर यदि होना है ना, तो काफिले का दरिया बढ़ाना चाहिए. तुम्ही ज्या दिवशी कोरोना आटोपल्यानंतर, लॉकडाऊन आटोपल्यानंतर ज्यावेळेस कॉलेजच्या कॅम्पसमध्ये शिरांना, बघू की विद्यार्थी परिषदच्या COEPच्या कुठल्या कार्यकर्त्यांची यादी किती मोठी होते. तुमची यादी जेवढी मोठी असेल तेवढा तुमचा दायरा मोठा असेल. 8वा COEP मधलेच विद्यार्थी पेन डाऊन करा, आणा मोबाईल नंबर, पाठवा त्यांना मेसेज. पण या काळामध्ये एक गोष्ट नक्की करा, तुमची यादी वाढवा. मित्र, एक छोटीशी विनंती अजून करणार आहे. तुम्ही कॉलेजच्या कॅम्पसमध्ये काम करता म्हणून माहितीये काय, तुम्ही एक काम करा. तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये असताना तेव्हा तुमचे आतापर्यंतचे, तुम्ही फर्स्ट इयरला असाल, सेकंड इयरला असाल, थर्ड इयरला असाल,
कुठला तरी एक मित्र असा आहे जो सुटलाय हातातनं, नाराज झालाय, रागावलाय, कोणाशी तरी हॉस्टेलमध्ये भांडण आहे, कोणीतरी आवडत नाहीये तुम्हाला, नाही आवडत, कुठेतरी केव्हा तरी कधीतरी एखाद्या मित्रासोबत एखाद्या कार्यकर्त्यासोबत कुठेतरी खट झालाय. मी तुम्हाला एक सांगू, शांततेच्या काळामध्ये एक गोष्ट शिकली पाहिजे, आपण मरणार 100%. किती लोकांना नाराज करून जगायचं आहे. आणि तुम्ही आम्ही विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते आहोत. मी खूप वेळा सांगतो, परिषद इज फॉर द कनेक्ट अँड परिषद इज फॉर द ऍडिशन, नॉट सबस्ट्रॅक्शन, नॉट मायनस. इट्स अ गेम ऑफ ऍडिशन. हा ऍडिशनचा सफर आहे. अशा लोकांना काढा, लिहा, फोन करा, सॉरी म्हणा. काय लागतो एक सॉरी शब्द म्हणायला, लागतं काय? नाही करत आपण, इगो. पण आपण जर परिषदेचे कार्यकर्ते आहोत ना, आपल्याला आपल्या या काफिल्यामध्ये राष्ट्रभक्तीचे सगळे लोक जमा करायचे आहेत, तर मित्र, अशा लोकांना नक्की फोन करा, जुळवून घ्या त्यांना. मी काल एक वाक्य वापरलं यीनच्या सोबत, मी तुम्हाला सुद्धा सांगतो की ज्या ज्या लोकांना विद्यार्थी परिषदेचं काम अतिशय प्रभावीपणे करायचं आहे, त्यांनी एक वाक्य आयुष्यभर कोरून ठेवलं पाहिजे. आयुष्यभर. सहकार्यांच्या दोषावर प्रेम करावं लागतं, तेव्हा त्यांच्या गुणांना न्याय देता येतो. तुम्ही जिथे काम करता, तुमचे मित्र, हा रागावतो, हा चिडतो, हा रिॲक्ट होतो, हा खोटं बोलतो, काय 50 दोष आहे, पण त्याच्या दोषावर जोपर्यंत प्रेम करणार नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांना विद्यार्थी परिषदेच्या कामामध्ये त्यांच्या गुणांना न्याय देऊ शकतच नाही, शक्यच नाही. जोडायचं ज्यांना असेल त्यांना हा स्वभाव बनवावा लागतो. आणि जे जे लोक हा स्वभाव शांततेच्या काळात बनवू शकतात, तेच लोक लॉकडाऊन आटोपल्यानंतर असे कित्येक सुटलेल्या लोकांना पुन्हा जोडू शकतात. मित्रो, एक छोटीशी विनंती आहे. लॉकडाऊनच्या काळात तुम्ही नक्की करावी, कोरोनाच्या काळात, असं माझं आव्हान आहे. हे माझं व्यक्तिगत आव्हान आहे. तुम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहे म्हणून जास्त आव्हान आहे. रोजच्या जीवनामध्ये अशा काही छोट्या गोष्टी घडतात ज्याच्यामध्ये विज्ञान लपलेलं आहे. पण दुर्दैवाने वरच्या पिढीनी, त्याच्या वरच्या पिढीनी पाहिजे त्या प्रमाणामध्ये खालच्या पिढीला दैनंदिन जीवनातनं विज्ञान कम्युनिकेट केलं नाही, कारण ते त्या पद्धतीने कोणी शोधलं नाही. काही प्रयत्न झालेत, चांगले झालेत, चालले आहेत. संध्याकाळी दिवा लावा म्हणजे काय? याचा देवाशी संबंध आहे की एनर्जी आणि एन्व्हायरमेंटल सायन्सचं सायंटिफिक कॉम्बिनेशन आहे? आपल्या घरामध्ये एक जागा अशी असली पाहिजे की जी जागा एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह एनर्जी डिलिव्हर्ड करते, जिथे गेल्यावर माणसाला बरं वाटतं. त्याच्या पाठीमागचं काय सायन्स आहे? उंबरट्यावर शिंकू नये, काय सायन्स आहे? जेवताना आनंदात जेवलं पाहिजे, किटकिट चिडचिड रागवा रागवून जेवू नये. अन्न पूर्ण ब्रह्म उदर भरण होय जाणीजे यज्ञ-कर्म. किटकिट करत यज्ञ नाही होत. पण या पाठीमागचं सायन्स काय? याच्या पाठीमागचं मेडिकल सायन्स काय? याच्या पाठीमागचं एन्व्हायरमेंटल सायन्स काय? जोपर्यंत नव्या पिढीनी अशा प्रकारचं विज्ञान अशा छोट्या गोष्टीतनं शोधून नाही काढत, तोपर्यंत तुमच्या नंतरच्या पिढीला सुद्धा ते ऍक्सेप्ट होणार नाही. मित्र, दैनंदिन जीवनामध्ये अगदी सकाळी उठलं तेव्हापासून तर रात्री झोपेपर्यंत, म्हणजे चमच्यानी जेवण्यापेक्षा बोटानी जेवलं पाहिजे. काय सायन्स आहे? सायन्स आहे, 1,00,000% आहे. हे 5 बोट म्हणजे काय? इथे कुठल्या प्रकारची एनर्जी असते? जेव्हा त्या भातामध्ये तुम्ही कुचकरता तेव्हा ती एनर्जी त्याच्यामध्ये जाते. मी म्हणतो म्हणून नाही, विदेशामध्ये, जर्मनमध्ये हे प्रूव्ह झालं आहे. तुम्ही जेवताना कुठल्या मानसिकतेमध्ये जेवता, तसं जर ते अन्न बोटामध्ये जाणार असेल तर त्या प्रकारचं एनर्जी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करते. हे सायन्स आहे, पण हे कोणीतरी शोधलं पाहिजे. आहे, नेटवर उपलब्ध आहे, पण त्याच्या छोट्या क्लिपिंग्स बनवल्या पाहिजे आणि त्या व्हायरल केल्या पाहिजे. कोरोनाच्या काळात शांततेचा काळ आहे.
या काळामध्ये सकाळ ते रात्र इतके छोटे छोटे विषय आहेत. यातलं शास्त्र, याच्यातलं विज्ञान, हे जर एका मुलाने एक विज्ञान शोधून काढा, बास, व्हायरल करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जग जे भारताकडे पाहत आहे त्या भारतामधल्या मॉलकडे जग पाहत नाही. डोक्यातून काढा. तुमच्यापेक्षा चांगले मॉल लंडन मध्ये आहे, तुमच्यापेक्षा चांगले मॉल सॅन फ्रान्सिस्को मध्ये आहे, तुमच्यापेक्षा चांगले मॉल टोरंटो मध्ये आहे, तुमच्यापेक्षा चांगले मॉल बोस्टन मध्ये आहे. मग जग भारताकडे कशासाठी पाहते? इथल्या कुटुंब व्यवस्थेकडे पाहते, इथल्या व्हॅल्यूजकडे पाहते, इथल्या जीवनमूल्याकडे पाहते. पण ह्या व्हॅल्यूज, हे जीवनमूल्य आपल्या दैनंदिन जीवनाच्या रुटीन मध्ये सेट केले आहेत. हात असाच का जोडायचा, मान खालीच का करायची, बाहेरून आला की हातपाय धुवून ये, त्याशिवाय घरात येऊ नको, हे पिढ्यानपिढ्या सांगितलेलं कोरोनाच्या काळात टीव्हीवर सांगावं लागतंय. व्हॉट इट मीन्स? याचा अर्थ असा आहे की तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये असं लपलेलं ज्या धारणा आहेत त्यातलं विज्ञान शोधून काढलं पाहिजे, आणि ते विज्ञान करेक्ट सायंटिफिक कन्सेप्ट मध्ये आणि वर्डिंग मध्ये कम्युनिकेट केलं पाहिजे. जेव्हा दिवा लावतो तेव्हा तिथे तेज असतं. असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय म्हणून चालत नाही. हे सांगावं लागतं की जेव्हा वात असते कापसाची, त्यात तेल टाकतात, तेव्हा जेव्हा दिवा लावतो तेव्हा तिथे एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. तिथे माणूस उभा राहिला म्हणजे एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस डेव्हलप होते. या सायंटिफिक वर्ड मध्ये जेव्हा कम्युनिकेट केलं जातं तेव्हा नव्या पिढीला ते पटतं. हे काम कोरोनाच्या शांततेच्या काळात तुम्ही लोकांनी करावं असं माझं आव्हान आहे. मित्र, कोरोनाच्या काळात मला तुम्हाला एक 5वं सजेशन द्यायचं आहे. ते म्हणजे कोरोना लॉकडाऊन आटोपल्यानंतर विद्यार्थी परिषदेच्या सीओईपीच्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे. माझी पत्नी सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे. एक दिवस तिने मला असं सांगितलं की श्रीकांत, हा जो काळ आहे हा काळ तर निघेल, या काळामध्ये सुद्धा कुटुंबाच्या आत वेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत, कुटुंबाच्या बाहेर पण वेगळे प्रश्न आहेत. पण जेव्हा केव्हा कोरोना आटपेल, लॉकडाऊन संपेल, तेव्हा कॉलेजेसच्या कॅम्पसेसमध्ये कुठले कुठले सायकोलॉजिकल सब्जेक्ट येऊ शकतात त्याचं आतापासूनच चिंतन केलं पाहिजे. ती सायकोलॉजिकल काउन्सिलर म्हणते, तिच्या अँगलनी सांगितलं. मित्रो, आतापासूनच सीओईपीचा कॅम्पस ज्या दिवशी त्या दिवशी विद्यार्थी परिषदचा पहिला कार्यक्रम कुठला असेल, काय पुण्यातल्या कुठल्या तरी एखाद्या सायकियाट्रिस्ट डॉक्टरला जाऊन आता कम्युनिकेशन करता येईल मेसेजवरनं की आम्ही एक मास काउन्सिलिंगचं सेशन अरेंज करतोय. सीओईपीच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये लॉकडाऊन आटोपल्यानंतरची विद्यार्थी परिषद काय असेल, कुठल्या ऍक्टिव्हिटी असतील, कुठले कार्यक्रम असतील, याचं डिस्कशन, चर्चा, चिंतन या लॉकडाऊनच्या काळात केलं पाहिजे. आणि माझं लॉकडाऊनच्या काळातलं तुमच्या सगळ्यांसाठीचं शेवटचं म्हणणं, मित्रो, मी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, संघ परिवारातले कार्यकर्ते सोडून अशा कित्येक तरुणांना भेटलोय की ज्या तरुणांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही संघटनेचा परिस्पर्श नसताना केवळ स्वतःबद्दलचा विचार न करता एक छोटीशी गोष्ट 8-8, 10-10 वर्षापासून करताय. मी बंगलोरमध्ये एक वेळेस एअरपोर्टवर असताना एका मुलाला बघितलं होतं. तो मुलगा एअरपोर्टच्या सीटवर बसून छोट्याशा पोस्ट कार्डवर काहीतरी तमिळमध्ये लिहित होता आणि सगळे पोस्ट कार्ड सारखेच होते. तर मला उत्सुकता, विद्यार्थी परिषदचं काम केलं असल्यामुळे आपल्याला कल्पना आहे की असं काही दिसलं की माणूस उत्सुकतेने जातो. मी विचारलं त्याला, काय आहे बाबा हे? तर त्यांनी मला पोस्ट कार्ड दाखवलं. मला तमिळ काही कळलं नाही म्हणून मी त्याला विचारलं काय आहे.
तो म्हणला की मी वाघा बॉर्डरवर गेलो होतो ज्यावेळेस मी 12, 13, 14 वर्षाचा असेन माझ्या आईवडिलांसोबत, आणि जेव्हा तिथे त्या वाघा बॉर्डरवर लोक धावतात भारत माता की जय म्हणत, तेव्हा त्या मिलिटरी मधले काही लोक आमच्या सगळ्या सोबत होते आणि धावता धावता एक झेंडा उडाला, सुटला, कारण तो लोकांनी बनवून आणलेला होता, पण तो खाली पडू नये म्हणून जीवाच्या आकांताने धावलेला मी सैनिक पाहिला. आणि त्या दिवशी मी निर्णय असा घेतला की हा तिरंगा वर्षातून 2 वेळा, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला, फक्त 6 मिनिटं मागतो, तोही पण देत नाही आपण. तो तमिळ मुलगा मला म्हणाला की मी तिथून जेव्हा मी परत आलो त्यावेळेस मी शाळेमध्ये गेलो. आमची शाळा ही 11वी की 12वीत असेल तो त्यावेळेस. तो म्हणला मी ज्युनियर कॉलेजमध्ये, सिनियर कॉलेज आणि ज्युनियर कॉलेज एकत्र. तो म्हणले मुलंच नव्हती 15 ऑगस्टला. तो म्हणले मी डिस्टर्ब होतो. आणि त्या दिवशी मी निर्णय केला की तो जवळपास आता असेल 26-27, मला भेटला तर 26-27 वर्ष असेल, 10-12 वर्षापासून तो म्हणतो की मी 10 ऑगस्टला सगळ्यांना पोस्ट कार्ड पाठवतो, जेवढे माझे मित्र नातेवाईक सगळ्यांना, की 15 ऑगस्टला फक्त 2 मिनिटं तिरंगा मागतो तू. तो म्हणतो मी देत नाहीत. आणि हे काम तो 10-12 वर्षाने करतोय. मी त्याला विचारलं तुला काय वाटतं? तो म्हणला सर मी जेव्हा पत्र पाठवतो मला कल्पना आहे की 100 पत्रातलं 60-70 लोक मला उत्तर देतात आणि म्हणतात की मी आतापर्यंत गेलो नव्हतो 15 ऑगस्टला, पण आता जातोय. त्याचं मी आता जातोय जेव्हा वाक्य येतं ना, तेव्हा मी 15 पत्र जास्त लिहितो. असे एक नाही अनेक, केवळ याच विषयासाठी एक दिवस केव्हा तरी बोलीन. पण वन मिशन फॉर द नेशन, कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात वन मिशन फॉर द नेशन, एक छोटस काम, कुठलंही शोधा तुम्ही, तुम्हाला पाहिजे ते, तुम्हाला वाटेल त्या क्षेत्रातलं, एन्व्हायरमेंट मधलं शोधा, कल्चर मधलं शोधा, विज्ञानाच्या क्षेत्रातलं शोधा, सोशल लाईफ, कुठलंही क्षेत्र, वन मिशन, वन मिशन, वन मिशन, वन वन मिशन फॉर द नेशन. आयुष्यभर करायचं एक संकल्प छोटासा, आयुष्यभर करायचा. पण तो संकल्प कुठला असला पाहिजे, त्यासाठी शांतता लागतेच, एकांत लागतोच. तो दिलाय ईश्वराने तुम्हाला, ही संधी आहे. आपण तर लहानपणापासून करतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, या देशातल्या समृद्धतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. पहिल्या वर्गात पान होतं ना, गणिताच्या पुस्तकावर होतो, इतिहासाच्या पुस्तकावर होतो. आपण 5वी ते 10वीत आलो त्यात फिजिक्सच्या पुस्तकावर पान होतं. हे इंग्रजी शिकणाऱ्यांचं इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स होतं ना, पण त्यावर कधी प्रश्नच विचारला गेला नाही, त्याच्यामुळे त्याची किंमतही कळली नाही. खरं असं होतं की अख्खं इतिहासाचं पुस्तक कशासाठी? पहिल्या पानासाठी. अख्खं मॅथमॅटिक्सचं पुस्तक कशासाठी? पहिल्या पानासाठी. अख्खं फिजिक्सचं पुस्तक कशासाठी? कशाला फिजिक्सचा अभ्यास करायचा? पहिल्या पानासाठी. पण तुम्ही आता सीओईपीचे स्टुडंट आहे, आणा बुक्स तुमच्या डोळ्यासमोर आहे, पान कुठल्या इंजिनिअरिंगच्या पुस्तकावर पहिलं पान भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, नाही आहे, पान गायब आहे. कोणी उडवलं पान? का नेलं? कारण कंपल्शन नाही ना. त्या बालभारतीच्या पुस्तकावर कंपल्शन होतं, जेव्हा हे पुस्तक छापाल तुम्हाला पहिलं पान छापावंच लागेल. आज नाहीये ना. परिणाम काय झाला? परिणाम हा झाला, मला पाहिजे तसं जगेन मी, माझं जगणं, मी माझं, बस खतम. मी इंजिनियर, गाडी, कार, बंगला, खतम. कारण पान गायब आहे. म्हणून मला कधी कधी असं वाटतं की फार करू नका, वन मिशन फॉर द नेशन, एक मिशन, एकच. या कोरोनाच्या काळात मी ज्या 6 गोष्टी सांगितल्या, त्या 6 गोष्टीचा सार एकाच वाक्यात, वन मिशन फॉर द नेशन. या शांततेच्या काळात एक शोधा, एक, कुठलं तरी एक. आणि ते वन मिशन, तो संकल्प कुठला? छोटा, साधा, सिंपल, एकदम सिंपल.
ते शोधण्यासाठी या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात मिळालेला एकांत हा जर आपण उपयोगात आणू शकलो तर आणि तरच एकांत या शब्दाला न्याय देता येईल. आणि एकांताचा अर्थ आहे एकटेपणा नाही, एकलकोंडेपणा नाही. एकांत म्हणजे एकाचाही अंत. मी माझं मला वाटतं म्हणून मी काम करतो, मी मंत्री आहे, मी सहमंत्री आहे, मी कॉलेज प्रमुख आहे, मी. तुम्ही वन मिशन फॉर द नेशन ठरवलं की एकांताकडला प्रवास माणसाच्या आयुष्यातला सुरू होईल. आणि विद्यार्थी परिषदेने असा विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण केली आहे. मला असं वाटतं की या कोरोनाच्या काळात आपण सगळ्यांनी मिळून, जसं इंडिव्हिज्युअल तसं सगळ्यांनी मिळून एक कुठलं तरी मिशन सीओईपीच्या कॅम्पसमध्ये आपण काय करू शकतो याचा विचार एकांताच्या काळात करा. मला पूर्ण खात्री आहे की ज्या वेळेस तुम्ही कॉलेजच्या कॅम्पसमध्ये शिराल त्यावेळेस सगळे विद्यार्थी म्हणेल कि कोरोना लॉकडाउन में सब परेशान थे यार, लेकिन ये तो बंदा कुछ हटके निकला. आणि अन्य संघटना असतील की नाही मला माहित नाही, आजकाल शिल्लकही नाही राहिल्या. काही इलेक्शन पुरत्या एसएफआय तर काही कारणच नाही. अख्खं आपल्यासाठी रिकाम आहे. जसं कोरोनाच्या काळात व्यक्तिगत तुम्ही ठरवताय तसं कंप्लीट कोरोना सीओपी विद्यार्थी परिषद म्हणून लॉकडाऊन आटोपल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस एबीव्हीपी म्हणून जाल त्यावेळेस अख्ख्या कॉलेजच्या कॅम्पसनी म्हणलं पाहिजे ये स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन है जिसने कुछ हट के सोचा है, जो हमारे सारे स्टूडेंट्स के लिए कुछ अलग सा लेके आए हैं. अशा प्रकारची विचार करण्याची क्षमता विद्यार्थी परिषदेच्या समर्पित झालेल्या काही कार्यकर्त्यांच्या ईश्वरी शक्तींनी तुम्हाला देव अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. माझ्या संवाद सेतूमध्ये तुम्ही आलात, तुमचे मनपूर्वक आभार मानतो. याही नंतरच्या काळामध्ये जेव्हा केव्हा भेटू तेव्हा अशाच गप्पा मारू. खूप खूप धन्यवाद.